हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे. DCC ह्या सब्जेक्टच्या अंडर आपण टॉपिक नंबर 5 शिकत होतो. तर आजचं जे काही लेक्चर असणार आहे हे आपलं चॅप्टर नंबर 5चं लास्ट लेक्चर असणार आहे. प्लस इथं आपला चॅप्टर नंबर 5 कंप्लीट होतो आहे. तसंच DCCचा सिलेबससुद्धा आजच्या लेक्चरमध्ये आपला कंप्लीट होतो आहे. ओके, त्यामुळं हा टॉपिक संपल्यानंतर मी ज्या काही असाइनमेंट्स वगैरे तुम्हाला आता देणार आहे त्या सगळ्या तुम्ही कंप्लीट करून घ्यायचे आहेत. ओके, तर लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे? डिफरन्सेस बघणार आहे. कंपॅरिझन कोणाकोणामध्ये? तर IP व्हर्जन 4 आणि IP व्हर्जन 6 या दोघांच्यामध्ये काय बघणार आहे? आपण कंपॅरिझन स्टडी करणार आहोत. तर IP व्हर्जन 4 जो कोणी असणार आहे, IP व्हर्जन 4 असणार आहे तो 32 बिट ॲड्रेस लेंथ असते त्याची. ओके, तर IP व्हर्जन 6 जो असणार आहे त्याची 128 बिट ॲड्रेस लेंथ असते. लक्षात येते का? बघा, पहिला डिफरन्स 32 बिट ॲड्रेस लेंथ कोणाची असते? तर IP व्हर्जन 4ची. आणि 128 बिट ॲड्रेस लेंथ कोणाची असते? तर IP व्हर्जन 6ची. ओके, आता IP व्हर्जन 4 जो असणार आहे तो कोणाला सपोर्ट करतो? तर मॅन्युअल आणि जे काही DHCP ॲड्रेस कन्फिगरेशन असणार आहे त्याला कोण सपोर्ट करतो? IP व्हर्जन 4. तर IP व्हर्जन 6 हा ॲटो आणि जे काही रिनंबरिंग ॲड्रेस कन्फिगरेशन असणार आहे त्याला सपोर्ट करतो. ओके, IP व्हर्जन 4 काय करतो? तर एंड टू एंड कनेक्शन इंटिग्रिटी काय असते त्याच्यामध्ये? अनअचिवेबल असते. IP व्हर्जन 4मध्ये एंड टू एंड कनेक्टिव्हिटी इंटिग्रिटी जी असणार आहे, कनेक्शन इंटिग्रिटी, ती अनअचिवेबल असते. तर IP व्हर्जन 6मध्ये जे काही एंड टू एंड कनेक्शन इंटिग्रिटी असणार आहे ती अचिवेबल असते. लक्षात येते? ओके, आता हा जो काही IP व्हर्जन 4 असणार आहे तो काय करतो? 4.29 इंटू 10⁹ ॲड्रेस स्पेस जनरेट करतो. तर IP व्हर्जन 6 काय करतो? 3.4 इंटू 10⁻38 ॲड्रेस स्पेस काय करतो? जनरेट करतो. IP व्हर्जन 4मध्ये काय होतं? सिक्युरिटी फीचर जे असणार आहे ते काय असतं? त्या ॲप्लिकेशनवरती डिपेंड असतं. ओके, आणि IP व्हर्जन 6 प्रोटोकॉलमध्ये काय होतं? तर IPSEC हे काय असतं? इनबिल्ट सिक्युरिटी फीचर असतं IP व्हर्जन 6मध्ये. ओके, आणि IP व्हर्जन 4मध्ये काय असतं? ते ॲप्लिकेशनच्या फीचर्सवरती काय असतं? ते डिपेंड असतं. ओके, आता हा जो काही IP व्हर्जन 4 असणार आहे त्याचं जे काही ॲड्रेस रिप्रेझेंटेशन असणार आहे ते डेसिमलमध्ये असतं. आणि IP व्हर्जन 6चं ॲड्रेस रिप्रेझेंटेशन हे हेक्झाडेसिमलमध्ये असतं. ओके, त्यांचं जे काही नोटेशन्स आहेत रिप्रेझेंट करण्याचं ते IP व्हर्जन 4चं डेसिमलमध्ये असतं, तर IP व्हर्जन 6चं हेक्झाडेसिमलमध्ये असते. ओके, नेक्स्ट IP व्हर्जन 4 काय करतो? पॅकेट फ्लो आयडेंटिफिकेशन अवेलेबल नसतं IP व्हर्जन 4मध्ये. तर IP व्हर्जन 6मध्ये जे काही पॅकेट फ्लो असणार आहे ते आयडेंटिफिकेशन अवेलेबल असतं आणि ते काय यूज करतं? तर फ्लो लेबल फील्ड हेडरमध्ये यूज करतं. ओके, IP व्हर्जन 4मध्ये काय असतं? चेकसम फील्ड अवेलेबल असते. लक्षात येते का? बघा, पण IP व्हर्जन 6मध्ये चेकसम फील्ड अवेलेबल नसते. पुन्हा एकदा सांगते मी, IP व्हर्जन 4मध्ये पॅकेट फ्लो आयडेंटिफिकेशन अवेलेबल नसतं, पण IP व्हर्जन 6मध्ये असतं. आणि IP व्हर्जन 4मध्ये चेकसम फील्ड अवेलेबल असते, पण IP व्हर्जन 6मध्ये चेकसम फील्ड अवेलेबल नसते. लक्षात येते का? ओके, नेक्स्ट पॉईंट असणार आहे, हा जो काही IP व्हर्जन 4 असणार आहे त्याचा जो काही हेडर असतो तो 20 to 60 बाईट अशी त्याची रेंज असते. IP व्हर्जन 4चा जो काही हेडर असतो त्याची रेंज किती असते? 20 ते 60 बाईटपर्यंत असते. तर IP व्हर्जन 6मध्ये जे काही हेडर असतो त्याची 40 बाईट्स फिक्स्ड असते. काय असते? 40 बाईट्स इतकी फिक्स्ड असते. लक्षात येतं आहे? तर IP व्हर्जन 4मध्ये इन्क्रिप्शन आणि जे काही ऑथेंटिकेशन फॅकल्टी असते ते प्रोव्हाइड केलं जात नाही. तर IP व्हर्जन 6मध्ये जे काही इन्क्रिप्शन आणि ऑथेंटिकेशन असणार आहे ते काय केलं जातं? प्रोव्हाइड केलं जातं. लक्षात येते का? सो दीज आर दी डिफरन्स बिटवीन IP व्हर्जन 4 अँड IP व्हर्जन 6. आता आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करत आहोत, दॅट इज डिफरन्स बिटवीन OSI मॉडेल अँड TCP/IP मॉडेल.
ओके, आता OSI म्हणजेच कोण, तर ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन, हे आपण ह्यापूर्वी शिकलेलं आहे. आणि TCP/IP मॉडेल म्हणजेच कोण, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. बरोबर. OSI म्हणजेच कोण, ओपन सिस्टीम इंटरकनेक्शन, तर TCP म्हणजे कोण, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. बरोबर. आता हा जो काही OSI मॉडेल असणार आहे हा ISO म्हणजेच इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशनकडून डेव्हलप झालेला आहे. बरोबर. तर TCP हा जो काही प्रोटोकॉल असणार आहे हा ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क म्हणजेच कोण, ANET यांच्याकडून काय झालेला आहे, डेव्हलप केलेला आहे. बरोबर. तर हा जो काही OSI मॉडेल असणार आहे हा इंडिपेंडंट स्टँडर्ड आहे आणि तो काय करतो, जेनेरिक प्रोटोकॉल यूज्ड करतात ॲज अ कम्युनिकेशन गेटवे म्हणून काय केले जातात, जेनेरिक प्रोटोकॉल यूज केले जातात. कुठं, तर नेटवर्क आणि एंड युजरच्या मध्ये ॲज अ कम्युनिकेशन गेटवे म्हणून यूज केले जातात. तर TCP/IP मॉडेलमध्ये काय केलं जातं, हे जे काही स्टँडर्ड प्रोटोकॉल्स असणार आहेत ते कशासाठी डेव्हलप केले जातात, तर इंटरनेटमध्ये डेव्हलप केले जातात. कशासाठी, तर कम्युनिकेशन प्रोटोकॉल काय प्रोव्हाइड करतो, तर त्या होस्टमध्ये कनेक्शन्स प्रोव्हाइड करतं. लक्षात येतं आहे. ओके. आता OSI मॉडेलमध्ये जो काही ट्रान्सपोर्ट लेयर असतो तो काय प्रोव्हाइड करतो, तर डिलिव्हरी ऑफ पॅकेट्सची गॅरंटी प्रोव्हाइड करतो. जे काही पॅकेट्स डिलिव्हर करायचे आहेत, ट्रान्समिशन करायचे आहेत, त्याची गॅरंटी प्रोव्हाइड करतो. तर TCPमध्ये जो काही ट्रान्सपोर्ट लेयर असणार आहे तो शुअरिटी किंवा गॅरंटी, ते जे काही पॅकेट्स डिलिव्हर करायचे आहेत त्याची गॅरंटी प्रोव्हाइड करत नाही, पण तरीसुद्धा आपण काय म्हणू शकतो, हे रिलायबल आहे. ओके. नेक्स्ट, OSI मॉडेल जो असणार आहे तो व्हर्टिकल ॲप्रोचवरती बेस्ड असतो. तर TCP मॉडेल जो असणार आहे तो हॉरिझॉन्टल ॲप्रोचवरती डिपेंड असतो. लक्षात येते का बघा. OSI मॉडेलमध्ये जो काही सेशन आणि प्रेझेंटेशन लेयर असतो तो सेपरेट असतात. बरोबर. ते दोन्ही लेयर काय असतात, डिफरंट असतात. तर ट्रान्सपोर्ट लेयरमध्ये जो काही सेशन आणि प्रेझेंटेशन लेयर असणार आहेत ते डिफरंट नसतात. ते दोन्हीही काय केलेले असतात, ॲप्लिकेशन लेयरमध्ये इन्क्लुडेड असतात. लक्षात येते काय बघा. OSI मॉडेलमध्ये सेशन आणि प्रेझेंटेशन लेयर डिफरंट, सेपरेट असतात. तर TCPमध्ये हे जे दोन लेयर आहेत ते ॲप्लिकेशन लेयरमध्ये इन्क्लुडेड असतात. लक्षात येतं आहे. ओके. तर जो काही OSI मॉडेल असणार आहे आपण त्याला रेफरन्स मॉडेल असं सुद्धा म्हणतो, थ्रू विच आपण काय करतो, व्हेरियस नेटवर्क्स काय करतो, बिल्टअप करतो. बरोबर. आणि TCPमध्ये काय केले जातात, TCP मॉडेलमध्ये OSI मॉडेल इम्प्लिमेंट केलं जातं. लक्षात येते सर्वांच्या. ओके. तर OSI मॉडेलमध्ये जो काही नेटवर्क लेयर असतो तो काय प्रोव्हाइड करतो, कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शनलेस सर्व्हिसेस, अशा दोन्ही सर्व्हिसेस OSI मॉडेलमध्ये नेटवर्क लेयर प्रोव्हाइड करतो. पण TCP मॉडेलमध्ये नेटवर्क लेयर हा फक्त कनेक्शनलेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. लक्षात येते काय बघा. OSI मॉडेलमध्ये नेटवर्क लेयर काय प्रोव्हाइड करतो, कनेक्शनलेस आणि कनेक्शन ओरिएंटेड दोन्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. पण TCP मॉडेलमध्ये काय केला जातो, नेटवर्क लेयर फक्त कनेक्शनलेस सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. लक्षात येते सर्वांच्या. ओके. आता OSI मॉडेलमध्ये टोटल किती लेयर असतात, 7 लेयर असतात. बरोबर. आणि ते तर TCP मॉडेलमध्ये किती लेयर असतात, 4 लेयर असतात. बरोबर. याच्यामध्ये ॲप्लिकेशन लेअरमध्ये कोण मगाशी सांगितलं मी, सेशन आणि प्रेझेंटेशन लेअर इन्क्लुडेड असतो. बरोबर. म्हणूनच OSI मॉडेलमध्ये 7 लेयर्स असतात तर TCP मॉडेलमध्ये टोटल 4 लेयर्स असतात. ओके. OSI मॉडेल काय डिफाईन करतं, तर सर्व्हिसेस, प्रोटोकॉल्स आणि जे काही इंटरफेस असतील, ओके, प्लस प्रॉपर डिस्टिंक्शन बिटवीन देम, हे सगळ्या गोष्टी OSI मॉडेलमध्ये डिफाईन केले जातात. आणि हे काय असतं, प्रोटोकॉल इंडिपेंडंट असतं. OSI मॉडेल हे प्रोटोकॉल इंडिपेंडंट असतं. तर TCP जे काही मॉडेल असणार आहे ते सर्व्हिसेस, प्रोटोकॉल किंवा इंटरफेस प्रॉपरली सेपरेट नसतात. याच्यामध्ये ते प्रॉपरली सेपरेट नसतात. तर TCP मॉडेल जे असणार आहे ते प्रोटोकॉल डिपेंडंट असणार आहे. लक्षात येतं का बघा. सो दीज आर दी डिफरन्स बिटवीन OSI मॉडेल आणि TCP/IP मॉडेल. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, डिफरन्स बिटवीन IP व्हर्जन 4 अँड IP व्हर्जन 6,
त्याच्यानंतर काय बघितलं, OSI मॉडेल आणि TCP/IP मॉडेलमधला डिफरन्स बघितला, बरोबर. तर इथं आपलं आजचं लेक्चर कंप्लीट होतोय प्लस 5वा चॅप्टर कंप्लीट होतोय, जो आपल्या सिलेबसमधला लास्ट चॅप्टर आहे, बरोबर. आणि इथून पुढं आपण जेवढे काही रिमेनिंग प्रॅक्टिकल्स असणार आहेत त्याचं आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर इथं आपला आजच्या लेक्चरमध्ये सिलेबस DCCचा सगळा कंप्लीट होतोय. थँक्यू.